मित्रांनो, माझ्यासोबत काल परवा एक किस्सा घडलेला सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुमच्यासोबत असा घडू नये म्हणून. दुसरं काही नाही याचा उद्देश व्हिडिओ करण्याचा. मी शोरूमला गेलो होतो माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करायसाठी, होंडाच्या शोरूमला. तर त्या ठिकाणी काय झालं, मला सर्व्हिसिंग करायची होती. त्या ठिकाणी आपण गाडी घेऊन जातो, त्या ठिकाणी ते लोक असतात गाडी चेकअप करण्यासाठी. ते आपल्याला जॉब कार्ड वगैरे लिहून देतात. मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझी गाडी लावली. गाडी लावल्याच्या नंतर विचारायला आला, तुम्हाला नंबर आल्यानंतर काय काय प्रॉब्लेम आहे सांगा. मग त्यांना सांगितलं मी की सर, माझ्या गाडीचं इंडिकेटर मोडलं, हँडलचा जरा प्रॉब्लेम आहे आणि जरा केबल वायर टाकायचं आहे आणि थोडी किरकोळ कारकोळ जे काम आहेत ते मी काय असेल तर बघून करू शकता. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. मग बघितलं, चेक केलं. माझ्या गाडीचं जे इंडिकेटर मोडलेलं होतं वर्किंग होतं, म्हणजे ते खाली लोळत होतं. माझं म्हणणं काय होतं की ठीक आहे, ते काढून नवीन आपण टाकून घ्यावं. या उद्देशाने मी त्या ठिकाणी गेलो होतो. मुख्य उद्देश तेच होता माझा. त्या ठिकाणी आपला केबल वायर 1 लिटरचा आणि इंडिकेटर टाकायचं होतं. सर्व्हिसिंगचा काही विषय नव्हता, पण म्हणलं चला ठीक आहे, आलो आपण तर करून घ्यावं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते जॉब कार्ड घेऊन चेक करत होतो. बोलत बोलत त्या मुलांनी काय केलं माहिती आहे का, माझ्या इंडिकेटरचा जे वायर असते, 2 वायर असतात इंडिकेटरला, ते एकमेकासोबत फिरून जोडून टाकलं आणि मग ते स्विच, गाडीचं स्विच ऑन चालू केलं आणि मग सगळं चेक करायला लागला. तो इंडिकेटर, मीटर वगैरे, लाईट, हॅलोजन वगैरे सगळं, बॅक लाईट सगळं चेक करत होता. लेफ्ट साईड इंडिकेटर लागत नव्हतं. मग मी म्हणलं अचानक कसं काय असं झालं. मग तो विचारत होता की म्हणला हे इंडिकेटर लागत नाही आणि स्विच खराब झालं, हे पूर्ण तुम्हाला सेट टाकावं लागेल. मी म्हणलं किती रुपयाचं. तर ते बोलत होता की मला 800-900 रुपये लागतील कमीत कमी. अजून काय काय खराब झालं ते बघून तुम्हाला किंमत सांगितली जाईल. मग मी त्याला विचारलं की आत्ताच चालू होतं, ते अचानक कसं काय बंद पडलं, ते मला काय माहीत नाही. बघत बघत माझी नजर गेली त्या इंडिकेटरच्या त्या वायरकडे. ते मस्त पिणी मारून ठेवली होती. मग मी ते खोललं आणि परत इंडिकेटरचं ते स्विच ऑन करून बघितलं. ते बटन दाबलं. बटन दाबल्यानंतर मला तिथला जे इंडिकेटरचा लाईट असतो ना, ते एरो, तो लागला. मी त्याला विचारलं तू केलंस का हे. ते मला नाही ना, मी कशाला करू. त्याला परत विचारलं तू केलंस काय सांग, म्हणजे कसं मला कंप्लेंट करायची म्हणलं. ते मला नाही मैंने नहीं किया म्हणला, मैं क्यों करूँगा म्हणला, हे पहिले से आहे म्हणला. त्याला बोललो मी आत्ता इथून एक रिसेंटली आलो होतो, आणि नंतर गाडीचं इंडिकेटर चालू होतं, ते तुटून पडलं म्हणला कुठंतरी. मग ते इथपर्यंत येईपर्यंत चालू होतं ना, आत्ता कसं काय बंद झालं. तर तो घाबरला आणि बाजूला गेला. सांगायचा उद्देश एवढाच होता की शोरूमला जाते वेळेस तुम्ही तुमची पहिले पूर्ण गाडी चेक करून घ्या. तुम्हाला काय काय काम करायचं ते चेक करून घ्या. तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला ऑन द स्पॉट उलू बनवतात. ऑन द स्पॉट म्हणजे ऑन द स्पॉट. माझी गाडी नवीनच आहे, 1-2 वर्ष झाले असतील. त्याची जास्त रनिंग पण नाही गाडीची माझी. आम्ही तेवढी गाडी यूज बी करत नाही. सांगायचा उद्देश असा की शोरूमवाले एवढे लुबाडतात सांगू नका. पेड सर्व्हिसिंग असेल ना तर अजिबात जाऊच नका. ते जेन्युइन पार्ट भेटतात म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. ते तेवढे पार्ट घ्यायचे, इन्स्टॉलेशन तिथं वाटलं करायचं, नाही तर येऊन बाहेरच्या मेकॅनिकपासून तुम्ही करू शकता.